नमस्कार. तुमचे स्वागत करतो अनुज क्लासरूममध्ये. लास्ट व्हिडिओजमध्ये आपण क्लास 8च्या मॅथमॅटिक्स या सब्जेक्टचं चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल याची थेअरी पाहिली होती आणि आता येणाऱ्या या व्हिडिओमध्ये आपण त्याचे प्रॉब्लेम सेट घेणार आहोत. तर पॅरलल लाईन्स काय पाहिले होतो आपण? पॅरलल लाईन्स म्हणजे काय, व्हॉट इज ट्रान्सव्हर्सल, पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल, त्या पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल यांना क्रिएट केलेले अँगल्स काय काय असतात, त्याच्या प्रॉपर्टीज काय काय असतात, कोणकोणते अँगल्स महत्त्वाचे आहे. 3 अँगल्स महत्त्वाचे आहे: करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स आणि इंटेरियर अँगल्स. या 3 अँगल्समध्ये कशा प्रकारचं त्यांच्या पेअर्समध्ये कशा प्रकारचं रिलेशन असते ते पण आपण पाहिलं आहे. अँगल्स मेड बाय पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल यामध्ये काय रिलेशन्स असतात ते पण आपण या व्हिडिओजमध्ये पाहिलं आहे आणि पॅरलल लाईन्स कशा ड्रॉ करायच्या ते पण आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं. तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे? प्रॉब्लेम सेट 2.1. पहिले प्रॉब्लेम सेट नंबर 2.1 पाहूया. काय दिलेला आहे? इन द ॲडजॉइनिंग फिगर each angle is shown by letter, fill in the blanks, fill in the boxes with the help of figure. जी काही आपल्याला फिगर दिली आहे त्याचा हेल्प करून आपल्याला बॉक्सेस फिल करायचे आहेत. सगळ्यात पहिले काय पाहायचं आहे? करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स कोणकोणते असतात? करस्पॉन्डिंग अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय असतात? जे अँगल्सचे ट्रान्सव्हर्सलची डायरेक्शन आणि आर्मची डायरेक्शन एकाच साईडला असतात. म्हणजे ट्रान्सव्हर्सल या साईडला असेल तर आर्म या साईडला असेल दोन्ही अँगल्सची. तर अँगल पी कोणता आहे? हा अँगल पी आहे. तर सेम याच डायरेक्शनला आणि या साईडला सेकंड लाईनवर कोणता? ही एल लाईन समजा, ही एम लाईन आणि ही एन लाईन. तर एल लाईनवर कोणता अँगल आहे? पी अँगल दिलेला आहे आपल्या. तर एम लाईनवर कोणता अँगल आहे? सेम ट्रान्सव्हर्सल अप साईडला आणि आर्म या साईडला. तर हा अँगल दिलेला आहे. हा अँगल कोणता आहे? डब्ल्यू. हा अँगल कोणता आहे? डब्ल्यू. तर पहिली पेअर काय होईल आपली? फर्स्ट पेअर काय होईल? अँगल पी अँड अँगल डब्ल्यू. हा तुम्ही बॉक्समध्ये लिहू शकता. सेकंड पेअर पहा, अँगल क्यू. अँगल क्यू सोबत कोणता आहे? अँगल क्यू कोणता आहे आपला? अँगल क्यू हा आहे. अँगल क्यूचं ट्रान्सव्हर्सल अप साईडला आहे आणि आर्म कोणत्या साईडला? या साईडला आर्म. तर सेम एल लाईनसाठी आर्म या साईडला असला पाहिजे. ट्रान्सव्हर्सल अप साईडला कोणता अँगल आहे? एक्स. हा जो अँगल आहे हा अँगल काय आपला? करस्पॉन्डिंग अँगल आहे क्यू सोबत. क्यू अप साईडला इथे आहे आणि एक्स इथे आहे. ओके. अँगल क्यू अँड अँगल एक्स. ओके. नेक्स्ट थर्ड पेअर कोणती आहे आपली? अँगल आर. अँगल आर साठी काय लिहू शकतो? अँड कोणता अँगल येईल? आर. आर कुठं आहे? हे डाऊन साईडला आहे. आर कुठं आहे आपला? ई एल, ई एम, ई एन. आर कुठं आहे आपला? डाऊन साईडला आहे. हे डाऊन साईडला ट्रान्सव्हर्सल आहे आणि या साईडला आर्म आहे. या साईडला आर्म आहे. तर डाऊन साईडला ट्रान्सव्हर्सल आणि एम लाईन या साईडला कोणता अँगल आहे? डाऊन साईडला ट्रान्सव्हर्सल आणि या साईडला आर्म कोणता अँगल आहे? वाय. हा जो अँगल आहे वाय. तर आरचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? वाय. सेम हा लाईनच्या खाली आहे, हाही लाईनच्या खाली आहे. आर्म या साईडला आहे, आर्म या साईडला आहे. तर आरचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? वाय. वाय आपला करस्पॉन्डिंग अँगल झाला वाय. ओके. नेक्स्ट चौथी पेअर अँगल एस अँड अँगल एस. सेम इथेही तसंच. एस अँगल कुठे आहे? एस अँगल हा डाऊन साईडला आहे या एल लाईनच्या. तर याच्या डाऊन साईडला झेड कोणता अँगल आहे? झेड. याच्या डाऊन साईडला कोणता अँगल आहे? झेड. हा आपला झेड अँगल आहे. हा लाईनच्या डाऊन साईडला आहे, सेम डायरेक्शनला. या लाईनच्या खाली कोणता अँगल आहे? झेड. अँगल झेड. ओके. तर हे झाला अँगल झेड. करस्पॉन्डिंग अँगल्स. नेक्स्ट काय विचारले? इंटेरियर अल्टरनेट अँगल्स.
इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स कोणकोणते असतात? फर्स्ट 5वी पेअर कोणती आहे? पहा, अँगल एस अँड कोणता अँगल असणार आहे? इंटेरियर अँगल कोणकोणते असतात? पहा, इंटेरियर अँगल कोणकोणते असतात जनरली? जे दोन लाईनच्या मधात असतात. दोन लाईनच्या मधातले अँगल कोणते? इंटेरियर. एस आर डब्ल्यू एक्स हे झाले इंटेरियर. पण आपल्याला काय विचारलंय? अल्टरनेट. म्हणजे ट्रान्सव्हर्सलचा एक अँगल या साईडला असेल तर दुसरा अँगल कोणत्या साईडला असला पाहिजे? या साईडला. ओके, तर इंटेरियरला कोणता अँगल आहे? एस हा इथे आहे. हा ट्रान्सव्हर्सलच्या डाव्या साईडला आहे, लेफ्ट साईडला आहे. तर आपल्याला राईट साईडवाला अँगल शोधावा लागेल. पण कोणता पाहिजे? अल्टरनेट पाहिजे. तो अल्टरनेट कोणता आहे? हा एक्स एक्स अँगल. तर इथं काय येईल? एक्स येईल. इथं काय येईल? एक्स येईल. नंतर 6 नंबरचा कोणता विचारला? अँगल डब्ल्यू. अँगल डब्ल्यू ला अल्टरनेट काय? इझी आहे. डब्ल्यू कुठे आहे आपला? हा इथं आहे. डब्ल्यू कुठे आहे? हा इथं आहे. तर याचा हा डाव्या साईडला आहे. तर उजव्या साईडला कोणता अँगल आहे अल्टरनेटला? आर. आर अँगल आहे. अँगल आर. अशा प्रकारे दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स पेअर आणि हे इंटेरियर अल्टरनेट अँगलचे पेअर झाले. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. ऑब्झर्व द अँगल्स शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स. आपल्याला सिम्पली अँगल्सच्या पेअर लिहायच्या आहे. पहिला कोणता आहे? इंटेरियर अल्टरनेट अँगल. पहिली पेअर कोणती आहे? इंटेरियर. पहिली पेअर कोणती आहे? इंटेरियर अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल्स. ओके, तर इथे सगळ्यात पहिले आपल्याला काय माहित पडायला पाहिजे? लाईन्स कोणकोणती आहे? ही एक लाईन आहे, याला नाव दिलं एल. एक लाईन आहे एम. या दोन आपल्या लाईन्स झाल्या. आणि ट्रान्सव्हर्सल कोणती आहे? ही. याला नाव दिलं एन. तर ट्रान्सव्हर्सल आपल्याला इथे हॉरिझॉन्टल दिल्या, वर्टिकल नाही दिल्या. आणि लाईन्स काय दिल्या? वर्टिकल दिलेल्या आहे. ट्रान्सव्हर्सल ही झाली ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल ही झाली आपली ट्रान्सव्हर्सल. ओके, तर याच्याभोवती आपले जे अँगल्स आहेत ते मोजायचे आहे आपल्याला. तर पहिला इंटेरियर अल्टरनेट, दोन लाईन्सच्या मधात असलेले अँगल. दोन लाईन्स या त्याच्या मधात कोणकोणते आहे? बी सी आणि ई एच हे दोन अँगल आहेत. पण आपल्याला काय जे अल्टरनेट ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट असलेले. तर इथं अल्टरनेट अँगल कोणकोणते आहे? हा बी घेतला आहे तर हा अप साईडला आहे. तर आपल्याला हा अप साईडला आहे. तर आपल्याला डाऊन साईडला अँगल कोणता आहे? एच. अँगल बी आणि अँगल एच. अँगल बी अँड अँगल बी अँड अँगल एच. हा पहिला अल्टरनेट इंटेरियर अल्टरनेट अँगल झाला. आणि दुसरा हा दोन लाईनच्या मधात आहे, हा अँगल आहे सी. हा डाऊन साईडला आहे तर अप साईडला कोणता अँगल आहे? ई. तर अँगल सी आणि अँगल ई. अँगल सी अँड अँगल ई ही झाली पेअर आपली पहिली. नेक्स्ट पेअर पहा आता. नेक्स्ट पेअर कोणती आहे? करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स सिंपल आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स पहिली पेअर करस्पॉन्डिंग अँगल्समध्ये फर्स्ट पेअर कोणती येईल? करस्पॉन्डिंग अँगल ट्रान्सव्हर्सल कोणती आहे? ही ट्रान्सव्हर्सल. पहिले ट्रान्सव्हर्सलच्या अप साईडचे करस्पॉन्डिंग अँगल्स काढून घेऊ. अप साईडला कोण? हे ट्रान्सव्हर्सल या साईडला आहे. आपला ॲरो या साईडला आहे ए साठी. हा झाला एक अँगल. त्या अँगल ए लिहिला पहिला. तर याला करस्पॉन्डिंग अँगल कोणता असेल? दुसऱ्या लाईनला अप साईडला असलेला आणि ट्रान्सव्हर्सल या साईडला. तर ट्रान्सव्हर्सल या साईडला ही आहे आणि अप साईडला हा अँगल आहे. कोणता अँगल आहे? ई. सेम आहे पहा इथं. इथे ट्रान्सव्हर्सल लाईन अप साईडला आहे, लाईनची लाईन अप साईडला आहे आणि ट्रान्सव्हर्सल या साईडला आहे. ट्रान्सव्हर्सल या ए ला पेअर कोणता? अँगल ई. ए ला पेअर कोणता? अँगल ई. दुसरी पेअर पहा. दुसरा अँगल आता याच्याच खाली डी अँगल जर घेतला, हा जर डी घेतला तर याला करस्पॉन्डिंग कोणता येईल? एच होईल. याला करस्पॉन्डिंग एच होईल. ओके, याला करस्पॉन्डिंग एच होईल. अँगल डी अँड अँगल एच. ओके, नंतर तिसरं पेअर कोणती आहे? तिसरी पेअर कोणती आहे?
तिसरी पेअर पहा आता, ए झाला, डी झाला, आता बी. बी हा कोणता अँगल आहे, बी हा इनसाइडला आहे आणि ट्रान्सफर कोणता आहे, या साईडला ट्रान्सव्हर्सल आहे आणि लाईन या साईडला आहे. तर ट्रान्सव्हर्सल या साईडला इथे आहे आणि लाईन अप साईडला ही आहे. तर कोणता अँगल झाला, बीला करस्पॉन्डिंग एफ. बीला करस्पॉन्डिंग अँगल एफ झाला, कारण ट्रान्सव्हर्सल या साईडला आहे आणि लाईन अप साईडला आहे. इथे ट्रान्सव्हर्सल या साईडला आहे आणि लाईन अप साईडला आहे. तो कोणता अँगल करस्पॉन्डिंग, बीला करस्पॉन्डिंग एफ. बीला करस्पॉन्डिंग एफ. बीला करस्पॉन्डिंग अँगल एफ. आणि लास्ट पेअर चौथी. आता उरली कोणती, ही सी. सी ला अँगल कोणता करस्पॉन्डिंग होईल, जी. उरला अँगल जी. हे डाऊन साईडला आहे लाईन, इथेही लाईन डाऊन साईडला आहे, ट्रान्सव्हर्सल या साईडला आहे, याची ट्रान्सव्हर्सल या साईडला येईल आर्म, बरोबर आहे. तर सीला करस्पॉन्डिंग जी, अँगल सीला करस्पॉन्डिंग अँगल जी. नेक्स्ट इंटेरियर अँगल्स, थर्ड. थर्ड पेअर काय करायची आपल्याला, इंटेरियर अँगल्सची पेअर करायची आहे. इंटेरियर अँगल्सची पेअर म्हणजे काय, सिंपल आहे. इंटेरियर अँगल्स म्हणजे काय, दोन लाईनच्या मधात असलेले अँगल. जे आणि इंटेरियर अँगल म्हणजे जे ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला असेल, म्हणजे ट्रान्सव्हर्सलच्या एक तर अप साईडला असेल अँगल किंवा डाऊन साईडला. अप साईडला इनसाईडवाले अँगल कोणते आहे, अप साईडला इनसाईडवाले अँगल कोणते आहे, बी आणि ई. अँगल बी आणि बी, अँगल बी अँड अँगल ई. आणि दुसरी पेअर, पहिली पेअर, दुसरी पेअर कोणती आहे आपली, अँगल सी आणि अँगल एच. अँगल सी अँड अँगल एच. तर अशा प्रकारे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल आणि इंटेरियर अँगल्सच्या पेअर आपण इथे काढू शकतो. इंटेरियर अँगलमध्ये दोन लाईनच्या मदत, ट्रान्सव्हर्सच्या अप साईडचे बी आणि ई, ट्रान्सव्हर्सच्या डाऊन साईडचे सी आणि एच. नेक्स्ट 2.2 प्रॉब्लेम सेट 2.2. तर यामध्ये फर्स्ट प्रॉब्लेम काय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ लाईन एम अँड एल आर पॅरलल. एम आणि लाईन एल काय आपल्या पॅरलल दिलेले आहे. अँड लाईन पी इज ट्रान्सव्हर्सल. लाईन पी काय आपली ट्रान्सव्हर्सल आहे, ही काय ट्रान्सव्हर्सल आहे, ट्रान्सव्हर्सल. ओके. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर पी एक्सची व्हॅल्यू पाहिजे. कोणते दोन अँगल्स दिलेले आहे आपल्याला इथं, हा एक अँगल दिलेला आहे त्याची व्हॅल्यू काय 3x. हा एक अँगल दिलेला आहे त्याची व्हॅल्यू काय x. ओके. हा एक अँगल आणि हा एक अँगल. तर हे दोन अँगल कोणते आहे पहिले हे पहा. दोन लाईनच्या मधात असलेले अँगल कोणते असतात, इंटेरियर अँगल्स असतात. दोन लाईनच्या मधात असलेले अँगल्स काय असतात, इंटेरियर अँगल्स असतात. आणि ट्रान्सव्हर्सलच्या फक्त राईट साईडला आहे, ट्रान्सव्हर्सलच्या राईट साईडला आहे. अल्टरनेट झाले का नाही, फक्त हे काय झाले इंटेरियर अँगल्स. तर गिवन अँगल्स कोणकोणते आपले इंटेरियर अँगल्स दिलेले आहे आपल्याला. इंटेरियर अँगल्सची प्रॉपर्टी काय, बाय द प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल, बाय द प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स angles for parallel lines, for parallel line and transversal. काय प्रॉपर्टी आहे की जे दोन्ही अँगल्स असतात त्याची सम म्हणजे अँगल 3x, सॉरी अँगल 3x नाही आहे ना, मेक करा. समजा हा अँगल दिला आपण, याला ए नाव दिलं आणि याला बी नाव दिलं. तर अँगल ए, मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी इज इक्वल टू किती असते 180 डिग्री असते ऑलवेज. हे बाय द प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल ही प्रॉपर्टी आहे. तर मेजर अँगल ए किती आहे आपला 3x आहे. मेजर अँगल ए किती आहे 3x आणि मेजर अँगल बी किती आहे x आहे. याची बेरीज किती असणार आहे 180 डिग्री. 3x प्लस एक्स 4x 180 डिग्री.
एक्स साठी काय करायला लागेल, डिवायडिंग बोथ साईड 180 डिग्री डिवायडेड बाय 4. ओके, यालाही डिवायडेड बाय 4 केलं तो 4 4 कॅन्सल, डिवायडिंग both side by 4, dividing both sides by 4. ओके, 4 न भाग दिला याला किती येते, एक्स इथे काही एक्स इज इक्वल टू 4 1 4 चौक 16, बाकी उरले 2, 4 पंच 20, तर एक्स इज इक्वल टू 45 डिग्री. दिस इज द युअर रिक्वायर्ड आन्सर. दिस इज द युअर रिक्वायर्ड एक्स इज इक्वल टू 45 डिग्री. तर करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन नंबर सी. करेक्ट ऑप्शन काय आपलं, ऑप्शन नंबर सी. ऑप्शन सी. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. एक्स इज इक्वल टू 45 डिग्री. समजलं, इंटिरियर अँगल्सची प्रॉपर्टी असते हे दोन अँगल्स दोन लाईनच्या मध्यात आहे आणि ट्रान्सव्हर्सलच्या राईट साईडला आहे, ते काय इंटेरियर अँगल्स झाले. इंटेरियर अँगल्सची प्रॉपर्टी काय की या दोन्ही अँगल्सची सम किती असते, ऑलवेज 180 डिग्री असते. ऑलवेज किती असते, 180 डिग्री फॉर पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. फक्त पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सलसाठी आहे. तर या प्रॉपर्टीनुसार 3x प्लस एक्स किती होईल, 180 डिग्री होईल. आपण अज्युम काय केलं होतं इथं, लेटस अज्युम काय केलं होतं, समजा की मेजर अँगल ए किती असेल, 3x असेल लेट, आणि मेजर अँगल बी किती असेल आपला, एक्स असेल. ओके, हे अज्युम केलेलं आहे इथून, समजून घ्या. तर त्याप्रमाणे आपला ऑप्शन काय, सी आहे. नेक्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सेम इन द एडजॉइनिंग फिगर ए अँड बी आर पॅरलल लाईन्स. ए आणि बी काय आपली पॅरलल लाईन्स आहे, आणि एल काय आहे त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. एल काय आपली ट्रान्सव्हर्सल आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. समजा हा अँगल झाला आपला, हा अँगल झाला समजा एक्स, आणि हा अँगल झाला समजा पी, आणि हा अँगल झाला क्यू. तर मेजर अँगल पी किती होईल, मेजर अँगल पी किती होईल आपला 4x. याची व्हॅल्यू किती दिली आहे, 4x दिलेली आहे. आणि मेजर अँगल क्यू किती होईल, 2x होईल, 2x होईल. ओके, तर आपल्याला व्हॅल्यू करायची आहे, एक्सची व्हॅल्यू करायची आहे. तर सर्वात पहिले काय करू शकतो आपण, की बाय द प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्सनं हा जो अँगल आहे याला समजा पी क्यू आर नाव दिला. तर करस्पॉन्डिंग अँगल्सच्या प्रॉपर्टीनुसार काय करू शकतो, हे दोन्ही अँगल्स सेम आहे, कारण कोणी ए बी पॅरलल लाईन्स आहे आणि एल ही ट्रान्सव्हर्सल आहे. तर बाय द प्रॉपर्टी ऑफ corresponding angles, मेजर एंगल P इक्वल टू मेजर एंगल R. रीजन काय, दे आर करस्पॉन्डिंग एंगल्स. करस्पॉन्डिंग एंगल्स, पेयर ऑफ करस्पॉन्डिंग एंगल्स, करस्पॉन्डिंग एंगल्स पेयर. ओके, ते काय असतात, इक्वल असतात. तर मेजर एंगल P किती आहे, 4x आहे. तो मेजर एंगल R किती आहे, 4x होईल. तो मेजर एंगल R इज इक्वल टू काय होईल, स्वॅप केला 4x. मेजर एंगल R ची व्हॅल्यू मिळते. R आणि Q काय एक लाईनवर आहे, R आणि Q काय आपला एका लाईनवर अँगल आहे. तर याच्यात काय लिहू शकतो आपण, मेजर एंगल R प्लस मेजर एंगल Q इज इक्वल टू काय लिहू शकतो 180 डिग्री. कारण कोण, एका सिंगल लाईनवर हे दोन्ही अँगल आहेत. तर एका सिंगल लाईनवर आहे म्हणजे लिनियर पेअर आहे. हे काय आली आपली लिनियर पेअर. ते काय लिहू शकतो, लिनियर पेअर, लिनियर पेअर सम इज 180 डिग्री. 180 डिग्री असते ऑलवेज. ओके, तर मेजर अँगल आर किती आहे, 4x आहे, इथंच दिलेला आहे 4x किती आहे 4x. आणि मेजर अँगल क्यू किती आहे
2x किती आहे 180 डिग्री. ओके 4x प्लस 6x इज इक्वल टू 180 डिग्री. x इज इक्वल टू 6x डिवाइडेड बाय 6 180 डिग्री डिवाइडेड बाय 6 6 कैंसल. x इज इक्वल टू 180 डिग्री डिवाइडेड बाय 6 6 9 बघा 37 18 30 तो x इज इक्वल टू 30 डिग्री. x इज इक्वल टू 30 डिग्री. ओके तो ऑप्शन कोणता करेक्ट आहे आपलं डी. ऑप्शन डी इज करेक्ट. ऑप्शन डी. ऑप्शन डी इज करेक्ट. ओके अशा प्रकारे इथे काढलं. पहिली प्रॉपर्टी कोणती करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी केली. करस्पॉन्डिंग अँगल्सचा पेअर कधी काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. आर कॉन्ग्रुएंट असतात. आर कॉन्ग्रुएंट. तर या करस्पॉन्डिंग आला अँगल पी आणि अँगल आर काय झाले करस्पॉन्डिंग अँगल झाले. तर मेजर अँगल पी इज इक्वल टू मेजर अँगल आर केलं. मेजर अँगल पी किती होता 4x इथंच लिहिलेलं आहे आपण. मेजर अँगल आर इज इक्वल टू 4x झाला. मग लिनियर पेअर हे एकाच लाईनवर आहे पी आणि क्यू सॉरी क्यू आणि आर. तर मेजर अँगल क्यू प्लस मेजर अँगल आर 180 डिग्री असते. 4x प्लस 2x इज इक्वल टू 180 डिग्री. 4x 6x 180 डिग्री x इज इक्वल टू 30 डिग्री. अशा प्रकारे अँगल प्रॉब्लेम सॉल्व झाला. नेक्स्ट इन द एडजॉइनिंग फिगर line P is parallel to line Q and line P is parallel to line Q. P आणि Q parallel lines आहे. ओके लाईन T आणि S हा ट्रान्सवर्सल हे आणि हे काय आपल्या ट्रान्सवर्सल्स आहे. ट्रान्सवर्सल. ओके फाइंड द मेजर ऑफ एक्स अँगल एक्स अँड अँगल वाय. हा अँगल काढायचा आपल्याला. कोणकोणते अँगल काढायचे आहे हा एक अँगल काढायचा आणि हा एक अँगल काढायचा. एक्स आणि वायची व्हॅल्यू काढली आहे युझिंग द मेजर ऑफ अँगल्स गिवन इन द फिगर. जे काही फिगरमध्ये दिलेले आहे त्या अँगल्सचा यूज करून. तर सर्वात पहिले जर इथं पाहिलं इथे पाहिले आपण तर हा जो अँगल आहे हा आणि हा अँगल हे काय झाले करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. हा आणि हा कारण कोण पॅरलल लाईन्सच्या अप साईडला आहे दोन्ही अँगल आणि दोन्हीची जी पॅरलल लाईन्स आहे ही एका साईडला जाते. हे झाले करस्पॉन्डिंग अँगल्स. समजा याला नाव दिलं ए याला नाव दिलं बी. अँगल ए आणि अँगल बी काय झाले करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. आणि मेजर अँगल ए किती आहे आपला मेजर अँगल ए किती आहे समजा 40 डिग्री आहे. लेट ओके तर हे 40 हे अप साईडला आहे हा अप साईड आहे. तर हे दोन झाले करस्पॉन्डिंग. ह्या दोन पॅरलल लाईन्स आहे. तर मग आपण काय लिहू शकतो मेजर अँगल ए इज इक्वल टू मेजर अँगल बी इज इक्वल टू 40 डिग्री. का बरं कारण हे काय पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. प्रॉपर्टी ही प्रॉपर्टीज आहे ना करस्पॉन्डिंग अँगल्सची. पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. इट इज अ प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल फॉर पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सवर्स. ओके तर इथंही झालं. त्यानंतर आता नेक्स्ट काय लिहू शकतो आपण आता अँगल कोणता आपल्याला बी माहीत पडलं आपल्याला. हा अँगल माहीत झाला. अँगल एक्स काढायचा आहे. तर हे दोन्ही काय एकाच लाईनवरील अँगल आहे. हे दोन्ही अँगल काय हा एका स्ट्रेट लाईनवरील अँगल आहे. तर इथे काय लिहू शकतो स्ट्रेट लाईनवरील अँगलचे बेरीज काय असते ऑलवेज 180 डिग्री असते. तर मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल एक्स यांची बेरीज ऑलवेज काय असणार आहे 180 डिग्री असणार आहे. त्याची बेरीज ऑलवेज काय असणार आहे 180 डिग्री असणार आहे. का बरं इट इज अ पेअर ऑफ लिनियर अँगल्स. सम इज इक्वल टू 180 डिग्री. जी सम किती असते ऑलवेज 180 डिग्री असते. पेअर ऑफ लिनियर अँगल्स सम इज 180 डिग्री. तर मेजर अँगल बी किती आहे आपल्याला बी माहीत आहे. बी किती दिलेलं आहे 40. तर इथं 40 पुट केली प्लस मेजर अँगल एक्स काढायचा आहे आपल्याला आणि 180 डिग्री. ओके
तर मेजर अँगल एक्स किती होईल मग 40 मायनस केलं दोन्ही साईडून प्लस 40 मेजर अँगल एक्स मायनस 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 40 डिग्री subtracting subtracting 40 on both sides, subtracting 40 degree on both sides. Okay, सबट्रॅक्ट केलं बोथ साईडला तर 40 मायनस 40 प्लस 40 कॅन्सल तर इथं काय राहिलं मेजर अँगल एक्स राहिला आणि 180 मायनस 40 डिग्री किती 180 मायनस 40 डिग्री होईल किती होईल 120 डिग्री सॉरी 140 डिग्री 140 डिग्री ओके तो मेजर अँगल एक्स ची व्हॅल्यू किती आली 140 डिग्री मेजर अँगल एक्स ची व्हॅल्यू किती झाली आपली 40 डिग्री तर इथं लिहू शकतो आपण मेजर ऑफ अँगल एक्स इज 140 डिग्री झाला 140 डिग्री हे झाला आपला पहिला आन्सर मेजर ऑफ अँगल एक्स इज 140 डिग्री नेक्स्ट काय करायचं आहे वाय ची व्हॅल्यू काढायची आहे नेक्स्ट काय करायची आपल्याला वाय ची व्हॅल्यू काढायची आहे वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायला लागेल मग वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायला लागेल पहा वाय अँगल कोणता आहे हा आहे तर याला करस्पॉन्डिंग हा डाऊन साईडला अँगल आहे हा कोणता आहे ट्रान्सव्हर्सल डाऊन साईडला आहे आणि ॲरो या साईडला आहे ॲरो या साईड तर ॲरो या साईडला कुठं आहे पी क्यू लाईनचा ॲरो या साईडला आहे आणि अँगल हा डाऊन साईडला आहे तो कोणता अँगल येईल हा तर समजा हा वाय आहे तर याला काय नाव दिलं याला नाव दिलं ए याला नाव दिलं ए ए ची व्हॅल्यू पहिले काढायला लागेल कारण कोण ए दोन करस्पॉन्डिंग असल्यामुळे हे अँगल सेम झाले पण ए ची व्हॅल्यू पहिले काढायला लागेल ए अँगल कुठे आहे ए अँगल या लाईनवर आहे या लाईनवर आहे ही लाईन काय झाली लिनियर तर हे दोन अँगल्स काय झाले लिनियर पेअर झाले हे दोन अँगल्स काय झाले लिनियर पेअर कारण कोण एकाच लाईनवर आहे या दोघांची सम किती असेल ऑलवेज 180 डिग्री ही सम ऑलवेज किती असेल एका लाईनवरची कधी पण सम किती असते ही सम किती असेल ऑलवेज 180 डिग्री असते ही सम ऑलवेज किती असते 180 इथं पण तसंच आहे लिनियर पेअरवर एक अँगल आहे हे दोन याची बेरीज सम 180 डिग्री तर इथं लिहू शकतो इथं काय लिहू शकतो आपण हा 70 डिग्री प्लस मेजर अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री प्लस मेजर अँगल ए इज इक्वल टू किती 180 डिग्री का बरं इट इज अ पेयर ऑफ linear angles pair of linear angles pair of linear angles ओके याची सम किती असते ऑलवेज 180 डिग्री तर सेव इथं काय लिहू शकतो 70 बोथ साईड म्हणून मायनस केले 70 डिग्री प्लस मेजर अँगल ए मायनस 70 डिग्री 180 डिग्री मायनस 70 डिग्री प्लस 70 मायनस 70 मेजर अँगल ए इज इक्वल टू किती 180 मायनस 110 डिग्री ओके आता नेक्स्ट आपल्याला माहित आहे की ए अँगल आणि वाय अँगल काय करस्पॉन्डिंग अँगल्स आहे आणि या दोन लाईन्स काय पॅरलल लाईन्स आहे तो मेजर अँगल ए इज इक्वल टू मेजर अँगल एक्स इज इक्वल टू काय 110 डिग्री का बरं सॉरी मेजर अँगल वाय एक्स में मेजर एंगल वाई मेजर एंगल वाई इज इक्वल टू 110 डिग्री का बरं इट इज अ प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग एंगल्स प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग एंगल्स प्रॉपर्टी काय प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग एंगल्स काय की करस्पॉन्डिंग एंगल्स हे काय असते पेअर ऑफ करस्पॉन्डिंग एंगल्स कॉन्ग्रुएंट असते तो मेजर एंगल ए आणि बी मेजर एंगल ए आणि वाय ही झाली पेअर तर हे दोन काय झाले कॉन्ग्रुएंट झाले
तर आपला मेजर अँगल वाय किती येईल, मेजर अँगल वाय इज इक्वल टू मेजर अँगल वाय इज इक्वल टू 110 डिग्री. मेजर अँगल वाय इज इक्वल टू 110 डिग्री. तर अशा प्रकारे मेजर ऑफ वाय आणि मेजर ऑफ एक्सचं काढलं. मेजर ऑफ वाय किती आला आपला 110 डिग्री. तर अशा प्रकारे आन्सर फाइंड आउट केलं मेजर ऑफ अँगल एक्स आणि मेजर ऑफ अँगल वायचं. समजलं. इथे पहिले लिनियर पेअर होती इथं 70 आणि अँगल एची, त्यांची बेरीज ऑलवेज काय असते 180 डिग्री. तर 70 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री. पेअर ऑफ लिनियर पेअर ऑलवेज सम 180 डिग्री. सॉल्व केलं 110 डिग्री आलं. नेक्स्ट मेजर ऑफ अँगल ए अँड मेजर ऑफ अँगल वाय. ए आणि वाय हे काय करस्पॉन्डिंग अँगल्स आहे, कारण कोण हा पहिल्या पॅरलल लाईनच्या खालचा अँगल आहे, हा दुसरा पॅरलल लाईनच्या अँगल आहे खालचा अँगल आहे. आणि याची ट्रान्सव्हर्सल या साईडला आहे, याची ट्रान्सव्हर्सल या साईड, याची पॅरलल लाईन या साईडला आहे, याची पॅरलल लाईन या साईडला, ट्रान्सव्हर्सल डाऊन साईडला आहे. ओके. तर हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल झाले. करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. तर मेजर अँगल ए इज इक्वल टू मेजर अँगल वाय इज इक्वल टू 110 डिग्री. प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि त्यामुळे मेजर अँगल वाय 110 डिग्री आला. मेजर ऑफ अँगल वाय 110. एक्सची व्हॅल्यू आली, वायची व्हॅल्यू आली. नेक्स्ट सेट नंबर 2.3. नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम सेट नंबर 2.3 पाहायचा आहे. तर फर्स्ट प्रॉब्लेम काय, ड्रॉ ए लाईन एल, टेक ए पॉइंट ए आउटसाइड द लाईन अँड थ्रू पॉइंट ए ड्रॉ ए लाईन पॅरलल टू एल. एक लाईन एल घ्यायची आहे आपल्याला. एल लाईन घेतली. ओके. एल लाईन ड्रॉ केली. एल लाईन ड्रॉ करण्यासाठी स्केल यूज करायचा, तुम्ही स्केलचा यूज करायचा. एल लाईन ड्रॉ केली. त्यानंतर याला एल एक पॉइंट घ्या म्हणते, एक पॉइंट घ्या कोणताही ए पॉइंट घ्या म्हणते. ए हा ए पॉइंट घेतला इथे कोणता, या पॉइंट मधून जाणारी दुसरी लाईन एल ला पॅरलल आपल्याला काढायची आहे. तर कशाचा यूज करायचा, सेट स्क्वेअरचा यूज करायचा. सेट स्क्वेअर हे अशा प्रकारचे सेट स्क्वेअर असतात तुमच्याजवळ. सेट स्क्वेअरचा यूज करायचा. काय करायचा, हा जो सेट स्क्वेअरचा एज आहे हा या लाईनवर रेस्ट करायचा. हा जो एज आहे तो या लाईनवर रेस्ट करायचा. अशा प्रकारे रेस्ट केला. हा रेस्ट केला. इथे दुसरा सेट स्क्वेअर घ्यायचा. दुसरा सेट स्क्वेअर घेतला, त्याला स्मॉल करायचा. आता दुसरा सेट स्क्वेअर आहे तो कशा प्रकारे ठेवायचा, की ही एज आहे ती याला टच झाली पाहिजे, ही एज याला टच झाली पाहिजे. आणि अजून एक काय करायचं, आणि टच झाली. ही जी एज आहे ही कुठं टच झाली पाहिजे, या पॉईंटवर टच झाली पाहिजे. ही जी एज आहे या पॉईंटला टच झाली पाहिजे. ही एज पहिल्या सेट स्क्वेअरची एज या सेट स्क्वेअरला टच झाली पाहिजे, आणि दुसरी जी एज आहे ती याला या पॉईंटला टच झाली पाहिजे. ओके. या पॉईंटला टच झाली पाहिजे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्हाला सेट स्क्वेअर इथे सेट स्क्वेअरची पोझिशन क्रिएट करायची आहे. आणि इथून मग आता लाईन ड्रॉ करायची. इथून काय करायची, लाईन ड्रॉ करायची. ही लाईन ड्रॉ. तर ही जी लाईन असेल, ही जी लाईन असेल, ही कोणती लाईन आहे, या लाईनला नाव दिलं, ही जी लाईन असेल, सॉरी ही जी लाईन असेल याला नाव दिलं एम. तर लाईन एल आणि एम काय असेल, पॅरलल. लाईन एन पॅरलल टू लाईन एम. कोणत्या पॉईंटमधून जाणारी, ए पॉईंटमधून जाणारी, ए पॉईंटमधून जाणारी. अशा प्रकारे तुम्ही लाईन्स ड्रॉ करू शकता विथ द यूज ऑफ सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअरचा यूज करून ड्रॉ करू शकता. नेक्स्ट, ड्रॉ ए लाईन एल, टेक पॉइंट टी आउटसाइड द लाईन अँड थ्रू पॉइंट टी ड्रॉ ए लाईन पॅरलल टू एल. सेम तसंच एक लाईन एल काढायची, सेट स्क्वेअरची पोझिशन घ्यायची लास्ट म्हणजे जसं काय एक पॉईंट टी घ्यायचा, आणि त्यामध्ये सेट स्क्वेअरचा यूज करून एक नेक्स्ट लाईन एलला पॅरलल काढायची. इझी आहे, आपण तुम्ही करू शकता हे. नेक्स्ट कसं करायचं पाहूनच घेऊ. नेक्स्ट एक लाईन एल ड्रॉ केली. सॉरी, समजा लाईन ड्रॉ करायसाठी काय स्केलचा यूज करायचा. सिम्पली स्केल घेतली, लाईन ड्रॉ केली. ओके. लाईन ड्रॉ केली, स्केलचा यूज झाला आपला, जर केला.
या लाईनला नाव दिलं, काय नाव दिलं, एल. या लाईनला नाव काय दिलं, ड्रॉ ए लाईन एल, एक एल. नंतर काय म्हणता, एक पॉईंट घ्यायचा टी, कुठेही एक पॉईंट घ्यायचा टी, याला नाव दिलं, या पॉईंटला नाव दिलं टी, या पॉईंटला नाव दिलं टी. या टी मधून जाणारी पॅरलल लाईन कशाला, एल ला पॅरलल असलेली लाईन काढायची आहे. कशा प्रकारे काढायचं, सेट स्क्वेअर घेतला, लास्टमध्ये पाहिलं, सेट स्क्वेअरला अशा प्रकारे ठेवलं की याची एज या लाईनवर असली पाहिजे. ओके, याची एज कशी असली पाहिजे, लाईनवर असली पाहिजे, ठेवली. दुसरा सेट स्क्वेअर घेतला, दुसऱ्या सेट स्क्वेअरचं काय करायचं, ही एज याला टच झाली पाहिजे, ही एज याला टच झाली पाहिजे, आणि ही जी एज आहे ती या पॉईंटमधून गेली पाहिजे, ही जी एज आहे ती त्या पॉईंटमधून गेली पाहिजे. अशा प्रकारे पोझिशन झाली टी पॉईंटमधून. आणि इथून एक लाईन करायची, ड्रॉ करायची, लाईन इथून लाईन करायची, ड्रॉ. ओके, तर ही जी लाईन असेल, ही जी लाईन ड्रॉ केली तुम्ही, ही लाईन काय असेल, याला पॅरलल, ही लाईन याला काय असेल, पॅरलल असेल, पॉईंट टी मधून झालेली. याला नाव दिलं एम, याला नाव दिलं एम. लाईन एम आणि एल काय असेल, पॅरलल, विथ द युजिंग ऑफ सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअरचा यूज करून आपण दोन लाईन पॅरलल काढल्या. नेक्स्ट, ड्रॉ ए लाईन एल, ड्रॉ ए लाईन एन विच इज पॅरलल टू लाईन एम. एमला एन लाईन पॅरलल करायची, कशी, ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर फ्रॉम, 4 सेंटीमीटरवर असलेली लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, कशा प्रकारे ड्रॉ करणार आहे, एक एक्झाम्पल पाहिलं होतं आपण. पहिले घेतली, एक स्केल घेतली, एक लाईन घेतली, एक लाईन ड्रॉ केली, सॉरी, एक लाईन ड्रॉ केली, त्यानंतर स्केलचं काम झालं, सॉरी ब्रेक, वापस करूया आपण. एक लाईन स्केल घेतली आणि लाईन ड्रॉ केली, अशा प्रकारे. ओके, लाईन ड्रॉ केल्यानंतर या लाईनला नाव दिलं एम, ड्रॉ ए लाईन एम, याला नाव दिलं एम. त्यानंतर ड्रॉ लाईन एल, एल करायची आहे, कशी, विच इज पॅरलल टू लाईन एम ॲट ए डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर फ्रॉम इट. समजा कोणतेही दोन पॉईंट घेतले, इथे एक पॉईंट घेतला ए, इथे एक पॉईंट घेतला बी, ए पॉईंट घेतला आणि बी पॉईंट घेतला. आता सेट स्क्वेअर वापरायचा, सेट स्क्वेअरचा यूज करायचा. सेट स्क्वेअर बरोबर ए पॉईंटवर ठेवायचा आणि याची एज या लाईनवर टच झाली पाहिजे, सेट स्क्वेअरची एज. आणि इथून एक लाईन काढायची, कुठून, या पॉईंटपासून एक लाईन काढायची परपेंडिक्युलर. ओके, ही एज ऑलवेज काय असते, या दोन एज ऑलवेज काय असतात, परपेंडिक्युलर असतात सेट स्क्वेअरच्या. या दोन एज ऑलवेज काय असतात, परपेंडिक्युलर असतात. अशा प्रकारे एक परपेंडिक्युलर लाईन काढायची, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, ही काय असेल आपली परपेंडिक्युलर लाईन. सेम बी पॉईंटमधूनही ड्रॉ करायची, सेम लाईन बी पॉईंटमधूनही ड्रॉ करायची सेट स्क्वेअरचा यूज करून. लाईन घेतली, बी पॉईंट घेतला, बी पॉईंटमधून लाईन ड्रॉ केली. ओके, अशा प्रकारे ही पण लाईन काय असेल, परपेंडिक्युलर असेल, ही पण लाईन काय असेल आपली, परपेंडिक्युलर असेल. आता किती सेंटीमीटरवर लाईन काढायची आहे, 4 सेंटीमीटरवर. तर काय घ्यायचा, कंपॉस घ्यायचा. कंपॉस माहीत आहे, ज्याच्यात एक टोकमध्ये पॉईंट असतो आणि एका पेन्सिल असते. तर कंपॉसमध्ये किती डिस्टन्स घ्यायचं, 4 सेंटीमीटर. किती घ्यायचं, 4 सेंटीमीटर. इथे पहा 4 सेंटीमीटर पाहत आहे मी, खूप लहान डिस्टन्स होईल. 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेतला, एक पॉईंट कंपॉसचा इथे ठेवायचा, एक पॉईंट कंपॉसचा इथे ठेवायचा, ए पॉईंटवर पॉईंट ठेवायचा आणि जे पेन्सिलवाला पॉईंट आहे त्यानं 4 सेंटीमीटरवर ही जी वर्टिकल लाईन आहे त्याच्यावर पॉईंट मार्क करायचा. ही जी वर्टिकल लाईन आहे
त्याच्यावर पॉईंट मार्क करायचे अशा प्रकारे. तर ए पासून किती सेंटीमीटरवर पॉईंट मार्क केला आपण 4 सेंटीमीटर. ए वर पॉईंट ठेवला, पेन्सिलवाला पॉईंट जी वर्टिकल लाईन ड्रॉ केली आहे ए वर तिथे मार्क केला. सेम या लाईनवरही करायचं. 4 सेंटीमीटर ड्रॉ केलं. ओके, याचं काम झालं कंपासचं. आणि यामधून जाणारी आता एक या दोन्ही पॉईंट याला नाव दिलं पी, याला नाव दिलं क्यू. पी आणि क्यू मधून जाणारी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. पी आणि क्यू मधून जाणारी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. ओके, तर अशा प्रकारे घेतलं आणि लाईन ड्रॉ केली लाईन ड्रॉ. तर ही जी लाईन असेल, ही जी लाईन असेल, ही लाईन कोणती झाली? लाईन एन. ही जी लाईन असेल आपली कोणती लाईन झाली? एन. का बरं? हे डिस्टन्स आपण 4 सेंटीमीटर घेतलं होतं. हे डिस्टन्स 4 सेंटीमीटर घेतलं होतं जेव्हा आपण कंपासनं मार्क केलं. तर अशा प्रकारे लाईन एन, लाईन एम आणि लाईन एन मधलं डिस्टन्स किती आहे? 4 सेंटीमीटर आहे. लाईन एन आणि लाईन एम मधलं डिस्टन्स 4 सेंटीमीटर आहे. आणि या दोन्ही लाईन्स काय? पॅरलल आहे. या दोन्ही लाईन्स काय? पॅरलल आहे. दोन्ही कंडिशन आपल्या फुलफिल झाल्या आहे. तो अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट ऑफ चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल येथे कंप्लीट केलेला आहे. जर तुम्हाला याच्यात काही क्वेरीज असेल, काही डाऊट्स असाल तर तुम्ही कमेंट्समध्ये जरूर लिहा. मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला सराव महत्त्वाचा आहे. हे जे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही सॉल्व करता तेव्हा स्वतः पेन आणि पेन्सिल घेऊन येथे तुम्ही यासोबत सॉल्व करत राहा, तरच तुम्हाला हे प्रॉब्लेम्स इझिली समजत जाईल. तर सराव महत्त्वाचा आहे मॅथमॅटिक्समध्ये. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये चॅप्टर नंबर 3 इंडायसेस आणि क्यूब रूट आपण स्टार्ट करणार आहोत. तर जरूर अनुज क्लासरूमला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. येणारा व्हिडिओ असेल चॅप्टर नंबर 3 क्लास 8 इंडायसेस अँड क्यूब रूट. धन्यवाद.